मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। मनसे भाषेच्या आधारावर राजकारण करून इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याची मागणी। मीरा रोडऐवजी राज ठाकरेंनी नयानगरमध्ये सभा घ्यावी। नितेश राणेंचा चॅलेंज। मराठीसाठी फक्त गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातं, राणेंचा आरोप। सिंधुदुर्गामध्ये जिथे खून झाले, राणे कुटुंबांना जेवढे लोक मारले ते हिंदूच होते। मनसे नेते अविनाश जाधवांचा गंभीर आरोप। दुबे मुंबई में आजा, समंदर में डुबे कर मारेंगे। निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडनं समाचार। तर मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली, ट्विट करत दुबेंनी डिवचलं। राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तो समाप्त होईल। भाजप खासदार मनोज तिवारी यांचा निशाणा। तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, अविनाश जाधव यांचा पलटवार। एकनाथ शिंदे सरकार हनी ट्रॅपमुळे आलं, आमच्याकडे भक्कम पुरावा। विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकारकडे मोठी माहिती असल्याचंही भाष्य। वडेट्टीवार मूर्ख बालिश विधानं करतात। मंत्रिपदावर काम केलेल्या व्यक्तीने अशी अशोभनीय वक्तव्य करू नयेत, सुनील तटकरेंची टीका। ना हनी ना ट्रॅप, अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रारही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरणच फेटाळलं। विजय वडेट्टीवार यांच्या हनी ट्रॅप बाबतच्या आरोपांवर शिंदेंनी बोलणं टाळलं, तर विरोधी पक्ष दुभंगलेला। काही काम नसल्यामुळे असे आरोप सुरू। बावनकुळे यांचा वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, सुनील तटकरेंचं मोठं विधान। छगन भुजबळ यांचंही समर्थन। निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, उद्धव ठाकरेंची मागणी। तर ईव्हीएम मशीन काँग्रेसच्या काळामध्ये आली, ठाकरेंनी त्यांना दोष द्यावा, मुनगंटीवार यांचा पलटवार। लोकसभेचं यश विधानसभेला डोक्यात गेलं। महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना ठाकरेंचा घरचा आहेर। मी पण आल्यामुळेच पराभव झाला, ठाकरेंचं मत। मुंबईला कोणाचा बाप तोडू शकत नाही, विधानसभेत फडणवीसांचं वक्तव्य। तर हिंदी सक्ती करून मुंबई गुजरातमध्ये मिळवण्याचा डाव, राज ठाकरे यांची भाजपवर टीका। हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय? पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यास दुकानं नाही तर शाळा सुद्धा बंद करू, राज ठाकरे यांचा हल्लाबोल। तर मदरसे बंद करा, नितेश राणे यांचा प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे यांच्याकडनं संजय राऊतांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस। राऊतांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक सदिच्छा भेट घेतली। परब यांनी चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली, तो डान्स बार नसून ऑर्केस्ट्रा होता। अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण। 1 ऑगस्ट पासून 50,000 शिक्षकांना पगारवाढ मिळणार। राज्यातील सुमारे 6,075 शाळांमधील शिक्षकांना लाभ, राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा। कोल्हापुरात शक्तीपीठाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची घोषणाबाजी। सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये दाखल। सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचं आझाद मैदानात आंदोलन। संपूर्ण MMR ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा इशारा। किमान भाडं 32 रुपये करण्याची मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ। सोन्याचे दर GST सह 1,01,000वर। आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडींचा परिणाम। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।